आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डॉक्टर सौ पुष्पा राजेश पाटील नवले यांनी प्रभाग क्रमांक 31 मधून अधिकृतपणे आपली उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे। वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आणि समाजसेवेत सातत्याने सक्रिय असलेल्या डॉक्टर पुष्पा पाटील नवले या भाजपा महिला मोर्चा नाशिक महानगर सरचिटणीस तसेच त्रिमूर्ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संचालिका देखील आहेत। आरोग्य सेवा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी तसेच मूलभूत नागरी सुविधांचा सर्वांगीण विकास हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असणार आहे। रुग्णसेवेप्रमाणेच प्रभागातील प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याचा माझा संकल्प आहे असं त्यांनी उमेदवारी जाहीर करताना सांगितलंय। प्रभागातील नागरिक, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते व युवक वर्गाकडून त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। स्थानिकांमध्ये वाढलेला विश्वास आणि त्यांच्या कार्यशैलीमुळे येत्या निवडणुकीत त्यांना संधी मिळण्याच्या चर्चेला अधिक जोर चढलेला आहे। त्यांनी या संधीची जबाबदारी दिल्यास पाथर्डी परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले। डॉक्टर सौ पुष्पा राजेश पाटील नवले यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 31 मध्ये नव्या नेतृत्वाची नवी आशा निर्माण। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 31 येथे। तर नाशिक महिला मोर्चा सरचिटणीस बीजेपी डॉक्टर पुष्पाताई पाटील नवले या आपल्या सोबत आहेत। यांनी प्रभाग क्रमांक 31 चा सर्वांगीण विकास तर केलेलाच आहे, त्याचबरोबर ते सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो असे अनेक कार्य केलेले आहेत। तर त्याचबरोबर आपण अधिक माहिती जाणून घेऊया की ते या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहेत। नमस्कार, मी डॉक्टर पुष्पा पाटील नवले, नाशिक शहर महिला मोर्चा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी आणि संचालिका त्रिमूर्ती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। माझं नाव डॉक्टर पुष्पा पाटील नवले। माझं माहेर पाथर्डी गाव आहे आणि माझं सासर कसमादे खानदेशची सुनबाई आहे मी। हा माझा परिचय। क्रमांक 31 मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून इच्छुक उमेदवारी करत आहे। या पक्षाकडून उमेदवारी करताना माझं जे ध्येय आहे, जे धोरण आहे, जो माझा पक्ष आहे, हा पक्ष हा संघटन मांडणारी अशी ही भारतीय जनता पार्टी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोकतंत्र आहे, संविधान आहे, हे मजबूत करणारा असा हा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा मी एक भाग आहे। हाच पक्ष गेल्या 20 वर्षापासून मी या पक्षाशी निगडीत आहे। त्याचं कारण म्हणजे माझे पती डॉक्टर राजेश पाटील यांनी आपले जे लाडके पंतप्रधान आहेत विश्वगुरु नरेंद्र मोदी यांचा भारत स्वच्छता अभियान या अंतर्गत त्यांनी जवळपास मुंबई टू गोवा हे 5 दिवसात ही रॅली पूर्ण केलेली आहे। त्यावेळेस त्यांना तिथे मुख्यमंत्री आहेत लक्ष्मीकांत पर्सीकर यांनी त्यांना फ्लॅग दाखवला होता। तर भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गतच हा सगळा प्रचार त्यांनी केलेला आहे। त्याच्यानंतर टू मुंबई हा देखील प्रचार सायकलवरती भारत स्वच्छता अभियान या अंतर्गतच तो पूर्ण केलेला आहे। त्यावेळेस माननीय केंद्र मंत्री जे आपले आहेत नितीन गडकरीजी आणि खासदार साहेब यांनी फ्लॅग दाखवला होता। तरी आता मी माझे मिस्टर डॉक्टर राजेश पाटील साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाचं जे प्रतिनिधित्व करणार आहे त्यामागे त्याचे ध्येय धोरण तर मी घेणारच आहे, परंतु एक शिक्षित महिला पहिल्यांदा या प्रभागात उभी राहतीये ती मी म्हणजे डॉक्टर पुष्पा पाटील नवले। माझं अतिशय मोठं विजन आहे की माझा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 31, याच्यात जे काही त्रुटी आहेत, मला असं वाटतं की या ठिकाणी धार्मिक स्थळं खूप आहेत, परंतु एखादं अभ्यासिका नाहीये, तर शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल या संदर्भात रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज ह्या गोष्टी तर आहेत, पण मला वाटतं एक शिक्षित उमेदवार म्हणून अभ्यासिका असावी, शिक्षणाचं एक महत्त्व, जनजागृती व्हावी, त्याचबरोबर महिलांसाठीच्या काही योजना असतील, महिलांचं आरोग्य असेल ते चांगलं व्हावं, यासाठी मी अनेक प्रयत्न करून जे माझं प्रतिनिधित्व आहे ते नक्कीच मी साध्य करण्याचा प्रयत्न करेल। माझा प्रभाग क्रमांक 31 हा ग्रामीण आणि शहरी असा भाग आहे। तर या ठिकाणी महापुरुषांचे पाथर्डी फाटा या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहे, त्या पुतळ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून CCTV कॅमेरे बसवावे असं मला वाटतं, हे माझं विजन आहे। तसेच अतिशय मोठी वाहतूक कोंडी आहे, तर आमच्या ज्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार माननीय सौ सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनाने गेले 3 दशकं त्यांच्या मार्गदर्शनाखाली
नेतृत्वाखाली अतिशय सुंदर असा आमच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाचा विकास झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक 31 साठी ताईंकडनं मोठा निधी आणून खूप सारे कामं ताईंनी केलेले आहे. आणि ताईंच्याच मार्गदर्शनाखाली मी निवडून आल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आपलं जे धर्मस्थळ आहे पांडवलेणीच्या इथे फाळके स्मारक आहे, त्या ठिकाणी त्याचं ते बंद पडलेलं आहे, त्याचं नूतनीकरण करून ते समाजासाठी त्याचा उपयोग व्हावा हा प्रयत्न करेल. आणि त्याच ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यामुळे मला असं वाटतं माझ्या प्रभाग क्रमांक 31 मधील सगळे माझे मतदार बंधू भगिनी आणि बालगोपाळ यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे कार्य तर महान आहेच, तर याच त्यांच्या कार्याची सलामी म्हणून त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी नक्कीच मदत होणार आहे. आणि नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे व त्यांच्या सर्व टीमचे धन्यवाद. नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपण माहिती तर जाणूनच घेतली, तर या विषयावरतीच जर ताई निवडून आल्या तर ते त्यांचे ध्येय काय असणार आहे आणि ते प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहेत आणि कोणकोणती कामे ते करणार आहेत याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. माझा प्रभाग 31 जो आहे हा ग्रामीण आणि शहरी असा दुवा साधणारा असा मोठा प्रभाग आहे. आपल्या माननीय आमदार ताई सीमाताई हिरे यांचा जो नाशिक पश्चिम मतदारसंघ आहे त्यातील हा शेवटचा प्रभाग अतिशय मोठा शेवटचा आणि मोठा प्रभाग आहे. तर या प्रभागामध्ये माझ्या 31 प्रभागामध्ये पुरुषांचे जे महापुरुषांचे जे पुतळे आहेत त्यांचं संरक्षण व्हावं त्यासाठी मला असं वाटतं या ठिकाणी CCTV कॅमेरे हे बसवले गेले पाहिजे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी प्रचंड आहे. आमच्या ज्या मार्गदर्शिका आमच्या आमदार ताई आहेत सीमाताई हिरे यांनी अतिशय मोठा निधी आणून आमच्या प्रभागाचा खूप मोठा विकास केलेला आहे. आणि त्या अंतर्गत त्यांनी वाहतुकीची कोंडी यासाठी देखील त्यांनी मोठा निधी आणलेला आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होणार आहे. जेव्हा मी निवडून येईल तर ताईंच्या मार्गदर्शनाने त्या निधीतून या वाहतूक कोंडीचा मी देखील सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्याचबरोबर आपले जे पांडवलेणी क्षेत्र आहे त्या ठिकाणी जे फाळके स्मारक आहे ते फाळके स्मारक आत्ता जे आहे ते जवळपास बंद पडलेलं आहे. त्याचं नक्कीच मी नूतनीकरण करून ते पूर्ववत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण ते आपलं एक धर्मस्थळ आहे आणि तिथे लोकांना त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल. आणि तसेच पांडवलेणी परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे मला असं वाटतं माझा जो प्रभाग आहे त्यातील सगळ्या माझ्या जागरूक मतदार बंधू भगिनींच्या संरक्षणासाठी छोट्या मुलांच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी पिंजरे बसवण्यात यावे यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. तर हा झाला एक आनंदाचा क्षण, परंतु एक क्षण असा होता की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना. तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये डॉक्टर साहेब आणि त्यांच्या मिसेस पाटील मॅडम यांनी अनेक कार्य केलेली आहेत. तसेच त्याच्याबद्दल आपण तर हा झाला एक आनंदाचा क्षण, परंतु संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना. तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये डॉक्टर साहेब आणि डॉक्टर मॅडम यांनी अनेक कार्य केलेली आहे, जसे की अन्न पुरवठा असो, लसीकरण असो किंवा अन्नधान्य वाटप असो किंवा काही सूचनांचे कामं असो, ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याचे कामं असो, असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहे. कारण डॉक्टर या खात्यामध्ये असल्या कारणाने त्यांनी अनेक नागरिकांना सूचना देखील दिलेल्या आहेत. तर याबद्दलच त्याचा उजाळा आपण मॅडमांकडनं जाणून घेऊया. खरं आहे ताई की आपलं ज्यावेळेस महामारी कोविड आलं की आता जर मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं की पूर्वीसारख्या आता लढाया राहिल्या नाही की तलवार आणि ढाल घेऊन अशा लढाया राहिल्या नाही. आता आपल्याला अशा कोरोनासारख्या व्हायरस बरोबरच पुढच्या लढाया लढायच्या आहे. आज आपल्याला कोविड आला, कोरोना आला, पुढच्या वेळेस दुसरा कुठला तरी व्हायरस येईल. तर यावेळेस आम्ही सर्व एक डॉक्टर महिला म्हणून माझे मिस्टर डॉक्टर राजेश पाटील आणि आम्ही दोघांनी मिळून या कोरोनाला कसं जिंकायचं, या कोरोना विरोधात कसं लढायचं याची जनजागृती केली. त्याच्यामध्ये इंजेक्शन्स असतील किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण कसं करायचं याच्या सगळ्या सूचना माझ्या नागरिक बांधवांना दिल्या. आणि यामध्ये आपले जे विश्वगुरू आहेत माननीय आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आपलं जीवन संरक्षण अशी आपल्याला एक लस निर्माण करून दिली. त्या लसीकरणाची संपूर्ण माझ्या प्रभागाला माहिती दिली
आणि ते कसं उपलब्ध होईल त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न केले. आणि सर्व माझ्या महिला भगिनी असतील, माझे बंधू असतील, लहान मुलं असतील, यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल मी सगळी जनजागृती केली. नक्कीच पुष्पाताई पाटील नवले ताईंनी सांगितल्याबद्दल की त्यांनी कशी मदत केलेली आहे व इथून पुढे देखील ते कसे कार्य करणार आहेत. तर असे कार्य करत असताना आपण बघितले की उच्च शिक्षित डॉक्टर असल्या कारणाने त्यांनी सर्व नागरिकांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलेले आहे. याचाच फायदा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत देखील होणार आहे. तर येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांना व त्यांच्या मिस्टरांना खूप खूप शुभेच्छा. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद. खाली घ्या असं बॉस. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.